गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। पहा, समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, एक वेळेला संपत्ती कमी असली तरी चालेल, पण मनुष्याचं चारित्र्य चांगलं हवं। चारित्र्य हा असा दागिना आहे ना, कधी तुम्हाला विकत मिळणार नाही। किती पैसे जरी संपवले ना तरी चारित्र्य मिळणार नाही। म्हणूनच समर्थांनी आपण ज्या दिवसापासून आपण या भक्ती मार्गामध्ये आलेलो आहोत ना, त्या दिवसापासून जरी आमचं चारित्र्य अगोदर चांगलं नसेल, पण आल्यापासून आमचं चारित्र्य एवढं सुंदर झालं, आम्हाला चार माणसामध्ये मान आहे। म्हणजे भगवंतांनी आपल्याला हेच सांगितलेलं आहे ना, तू अगोदर कर्म काय केली ते तू सर्व विसरून जा, आणि पुढे तुला कसं वागायचं आहे ना ते तू अगोदर लक्षात घ्यायला हवं। समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वता शोक चिंता नको रे, विवेके मना सत्य शोधून पाहे, मनांतरी तोची चिंतित राहे। म्हणजे मनात सतत दुःख चिंता शोक धरू नकोस। विवेकाने सत्याचा शोध घेतलास ना की तुझं मन शांत झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे नुसती जीवनामध्ये जर आपल्या नुसतं भांडणं असेल, मन विचलित असेल, तर मनुष्याच्या जीवनामध्ये वाईटच दिवस येतील ना। म्हणून समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे, तू या वासनेचा जर संग सोडून दिलास ना, तर तुझ्या जीवनामध्ये एक दिवस असा येईल ना की तू सर्व तुझ्या जीवनाचं जे तुझं समाधान आहे ना, तुझ्या जवळ येईल आणि सर्व समाधानावर तू विजय मिळवशील। म्हणजे असत्यावर विजय मिळवशील। म्हणून तुझ्या जीवनामध्ये आहे ना समाधान तेव्हाच येईल जेव्हा तुझ्या जीवनातली वासना पूर्ण निघून जाईल। पुढे समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे। मना वासना वासुदेवी वसोदे, मना कामना नाही सोडू, मना कल्पना कल्पिता कल्पना ते, नसे वासना वासुदेवा विनेते। म्हणजे समर्थांनी आपल्या मनाला सांगितलेलं आहे, तुझे वासना आणि इच्छा या विषयन भोगांकडे न जाता वासुदेवाच्या भक्तीमध्ये असू दे। अनावश्यक कामना कल्पना सोडून मन परमेश्वराच्या चिंतनात ठेवावं। मनुष्याला भगवंत दर वेळेला सांगत येतो। नवे तर जेव्हा मनुष्याचा जन्म होतो ना, आईच्या बघा पोटामध्ये असतो, उदरामध्ये असतो, तेव्हा हा मनुष्य भगवंताला बघा सांगतो ना की मी तुझं भजन करेल, पूजन करेल, पण जेव्हा बाहेर येतो ना तेव्हा सर्व हा मनुष्य विसरतो। अगोदर जन्म घेताच भगवंताला मनुष्य फसवतो, आणि नंतर मोठा झाल्यानंतर मग काय ते सांगायचीच गरज नाही। उलट भगवंताला तो विचारतो, तू कोण आहेस? तू काय मला पोसायला येतो का? तुला मी ओळखत नाही। मग त्या अशा या मनुष्याची जीवनाची व्यथा आहे ना, एवढी दशा होईल की त्याला दुःख आहे ना ते भोगायला सुद्धा कमी पडतील। म्हणून आपल्या जीवनामध्ये समर्थांसारखे मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे। कधी आपल्या जीवनामध्ये असा
एवढं सुंदर दिवस नव्हते, आम्ही कुठे गेलो असतो, कशा दुःखात असतो, कोणत्या कानाकोपऱ्यात असतो देव जाणो. पण कुठून आमच्या आईबापाच्या पुण्याईनं आम्हाला हा मार्ग मिळाला. दत्तगुरूंची भक्ती मिळाली, सद्गुरूंची भक्ती मिळाली आणि आमचं जीवन अगदी सुखमय आहे. बघा, आता नवीन नवीन भरपूर स्त्री पुरुष या भक्ती मार्गामध्ये येतात आणि भगवंताला साकडे घालतात की माझं हे काम झाल्यावर मी अजून तुला काहीतरी देवा देईल. पण देव काय म्हणतो बरं? तुला मी जन्माला घातलं, तुला सर्व मी देतो, तरी तू मला देणार? म्हणजे उलट भगवंतावर आपली हे असते ना, आपल्याला वाटतं आपल्याला भगवंत देत नाही, मी मेहनत करतो म्हणून मी खातो, पण ते सर्व भगवंत देत असतो ना. म्हणून आपल्या जीवनात आहे ना, चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. किती जरी तुम्ही वाईट तुमचा अगोदरचा काळ असेल ना, सर्व विसरून जा. भगवंताची कृपा आहे ना, वाळल्या कोळ्यावर झाली, मग आपल्यावर का होणार नाही बरं? वाळल्या कोळ्यासारखं एवढा तर पापी आपण नव्हतो ना, आजही नाही. आपल्या हातातून चुका घडून गेल्या असतील, जास्तीत जास्त 10 चुका झाल्या असतील, पण आपल्या जीवनाचे सार भगवंत आहे. म्हणून आपल्या जीवनात जे काही झालं असेल ना, ते सर्व विसरून भक्ती मार्गामध्ये लागा. पहा, आपण थोड्याशा सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट करू. एका गावामध्ये सावित्री नावाची स्त्री राहत होती. परिस्थिती कठीण होती. आयुष्यात तिनं काही चुकीचे निर्णय घेतले होते. आता चुकीचे निर्णय काय असतील मी वासनेसंदर्भात म्हणतोय. आता स्पष्ट बोलण्यामध्ये ते बरोबर वाटत नाही, तुम्ही समजून घ्या. त्यामुळं गावातील लोक तिची निंदा करू लागले, निंदासुद्धा करायचे, येता जाता टोमणे मारायचे. कारण का बरं? कारण एखाद्या माणसाचं चारित्र्य जर व्यवस्थित नसेल ना, तर माणसं त्या माणसाला काहीही बोलतात. कारण त्यांना माहीत असतं हा ऑलरेडी तसाच आहे आणि हा जगासमोर सुद्धा तसाच आहे. त्यामुळं माणसानं चारित्र्यहीन कधी होऊ नये. पहा, एके दिवशी तिला एक संत भेटले. संतांकडे ती गेली आणि म्हणाली, माझ्याकडून खूप चुका झाल्या आहेत महाराज, आता मला समाजात मान मिळेल का? संत म्हणाले, तुझा भूतकाळ अजिबात बदलता येणार नाही, पण आजपासून कर्म बदलता नक्कीच येतील. लोक काय म्हणतील यापेक्षा तू पुढे कशी जगतेस हे महत्त्वाचं आहे. त्या दिवसापासून सावित्रीनं प्रामाणिकपणे जीवन जगण्याचा संकल्प केला. तिनं गरजू लोकांना मदत केली, भगवंताचं नामस्मरण सुरू केलं, 2 वेळची उपासना केली, आपल्या चुका पुन्हा करण्याचा प्रयत्न केला नाही. काही काळानं गावातील लोकांनीही तिच्यातील बदल दिसला. ज्यांनी पूर्वी तिची निंदा केली होती ना, तीच तिचा आता आदर करू लागले. म्हणजे यातून आपण बोध काय घ्यायचा बरं? माणसाची खरी ओळख त्याच्या भूतकाळाने नाही, तर तो चूक समजल्यानंतर कोणता मार्ग निवडतो ना, यानं होत असते. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे ना, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. दुःखात सापडलेल्या माणसाला तुच्छ न मानता ते आपले मानून त्याला आधार देणारा खरा संत स्वभावाचा असतो ना. देवाला बाह्य रूपापेक्षा दया, करुणा, क्षमा, चांगलं आचरण हेच प्रिय आहे ना. म्हणून माणसानं जास्त अति करू नये. पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुनी आंधळा बरा. पहा, तुकाराम महाराजांचे सुद्धा अभंग आहेत ना, एकाहून एक सरस आहेत. जणू काही ते आपल्याला म्हणतात, या वासनेच्या मागे तू लागू नकोस. वासना तुझा आहे ना, वासना तुझी पापाच्या मार्गाला तू जाशील. आणि जेव्हा पाप असेल ना, तेव्हा नरक तुझ्या जीवनामध्ये नक्कीच येईल. याचा भावार्थ असा आहे, वाईट गोष्टीची इच्छा आणि वाईट मार्ग टाळणं महत्त्वाचं आहे. चूक झाली असेल ना, तर पश्चाताप करून पुन्हा सद्गुणाचा मार्ग धरावा.
तेच खरं आहे ना. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे. म्हणजे मन आणि आचरण चांगलं ठेवलं ना तर त्याचे चांगले परिणामसुद्धा जीवनात मिळतात. म्हणून आपण चांगले झालो ना तर येणारी पिढीसुद्धा आपली चांगली होणार आहे. म्हणून आपण म्हणतो माझा मुलगा हे वाईट कर्म करतो, ते वाईट कर्म करतो. त्यासाठी बापाने सुद्धा चांगला असावं ना. बापाने सुद्धा ते केलं असेल आणि मग मुलाने केल्यानंतर त्याला मारहाण करणं तर योग्य आहे का बरं? अगोदर बापाने सुधरावं, अगोदर आईबापाने सुधरावं आणि मग आपल्या मुलांना बोलावं. वासनेच्या संदर्भात बोलायचं झालं ना, एक सुंदर असा अभंग आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. बघा, हा अभंग ऐकायला सुद्धा एवढा गोड आहे ना आणि त्या अभंगाचं मार्मसुद्धा एवढं छान आहे ना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. म्हणजे हो, तुम्ही असलेली ओढ आहे ना ती बरोबर आहे. माणसाच्या मनामध्ये ज्या इच्छा असतात, आसक्ती आणि वासना राहतात, त्यांचा प्रभाव त्यांच्या कर्मावर सुद्धा पडत असतो. आध्यात्मिक दृष्टिकोनानुसार वासना शिल्लक राहिल्या तर जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळत नाही. म्हणजे सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं ना तर मनातील इच्छा संपल्या तर आसक्ती कमी झाली आणि भगवंताच्या चरणी मन स्थिर झालं तर जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होण्याचा मार्ग खुला होतो. मग आता तुम्ही समजून घ्या, जर मनामध्ये आपल्या वासना राहिली तर त्या वासनेसाठी आहे ना परत आपल्याला त्या वासनेसाठी जन्म घ्यावा लागेल. मग परत हे 84 योनीचे फेरे आपल्याला मारतच राहायचे का? मग आपल्या जीवनाला विसावा कधी मिळायचा? कधीच मिळणार नाही. म्हणून वासनेपासून दूर व्हा, भगवंताला साकडे घाला की भगवंता मला वासनाविरहित बनवा, वासनेपासून मला दूर करा, मला तुमच्या चरणापाशी ठेवा, माझ्या जीवनातून मांसाहार बंद करा. पण असं आपण भगवंताला कधी सांगतो का बरं? कधीच सांगत नाही. कारण आम्हाला आमचं जीवन नुसता पैशासाठी आपापलेलं असतं. भगवंताची भक्ती करतो ना तरीसुद्धा आपण भगवंतापुढे काय मागतो बरं? मला पैसा दे, गाडी दे, बंगला दे. पण हे आपण कधी मागत नाही. कारण का? कारण भगवंत हे फुकट देणारा असतो ना. पैसासुद्धा भगवंत आपल्याला फुकटच देतो. पण तरीसुद्धा आपली हाव आहे ना, एवढी हाव असते ना की मनुष्याचा एक दिवस संप होतो, म्हणजे त्याचा मृत्यू होतो. तरीसुद्धा ही हाव संपते का बरं? कधीच संपत नाही. बघा, एक सुंदर उदाहरण देतो. एका जंगलामध्ये एक साधू तपस्या करत राहत होते. ते सतत नामस्मरण आणि ध्यानामध्ये होते. एक दिवस त्यांच्या मनामध्ये जुन्या इच्छा जाग्या झाल्या. साधूंना जाणवलं की बाहेरचा संसार सोडला तरी मनातील वासना आणि मोह सोडणं अधिक कठीण आहे. जो आपल्या गुरुकडे गेला आणि म्हणाला, ते आपल्या गुरुकडे गेले आणि म्हणाले, गुरुदेव, मी जंगलामध्ये आलो पण माझं मन अजूनही विषयांकडे धावतं. गुरु म्हणाले, जंगल बदलल्यानं मन बदलत नाही. मनाला योग्य दिशा दिली पाहिजे. इच्छा आली म्हणून तिच्या मागे जाणं आवश्यक नाही. साधूने नामस्मरण, सेवा आणि आत्मचिंतन सुरू केलं. हळूहळू त्यांचं मन शांत झालं. गुरु म्हणाले, वासना दाबून नाही तर विवेकानं आणि भगवंताच्या स्मरणानं तिच्यावर विजय मिळवायचा असतो. बघा, थोडक्यात यातून बोध काय घ्यावा बरं? मनात इच्छा निर्माण होणं ही मानवी गोष्ट आहे, पण त्या इच्छेनं आपल्यावर राज्य करून देणं हाच खरा संयम आहे ना. संतांच्या मते मन भगवंताच्या चिंतनात स्थिर झालं की आसक्तीही कमी होत जाते. पण तुमची इच्छा असायला हवी ना. एकीकडे कुठे कीर्तन चालू असेल तिथे आपण 5 मिनटं थांबत नाही, कारण आपल्याला आपल्या मुलाबाळांकडे लवकर जायचं असतं. पण 5 मिनटं तिथे पण थांबत जा. संसार रोजच करायचा असतो ना.
एक दिवस घरी जायला लेट झालं तर काही होणार नाही, ती पत्नीसुद्धा तुम्हाला सांभाळून घेईल. पण आपल्याला जर वेगवेगळी व्यसनं असतील, आपण दारू पित असेल, आपण सिगारेट ओढत असेल, अनेक वेगवेगळी व्यसनं असतील, मग ती तुमच्यावर संशयच घेईल. पण तुम्ही निर्व्यसनी असाल ना, तर ती स्वतःहून तुम्हाला त्या कार्यक्रमाला जायला देईल. मग तुमच्या जीवनात काहीच राहणार नाही. तुमचा संसारसुद्धा सुखाचा होईल आणि तुमच्या जीवनात समाधानसुद्धा निर्माण होईल आणि तुमच्या जीवनातून चिंतासुद्धा दूर होईल. म्हणून भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात करा. आता तुम्ही म्हणाला आम्ही भगवंताचं नामस्मरण 5-5, 10-10 वर्ष झाली तरीसुद्धा आमच्या जीवनातून काहीच जात नाही. आमचं जीवन आहे तसंच आहे. आम्ही फक्त आपल्या आत्म्याला आम्ही समजून घेतलं की आम्ही उपासना करतो, आम्ही भक्ती करतो, पण आम्ही तर कोरेच आहोत. तुम्ही सांगता ते खरं आहे. मग आता तुम्हाला एक मार्ग सांगणार आहे की तुम्ही फक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे नामस्मरण आहे ना, एकाच वेळेला 2 अगरबत्त्या लावायच्या. 2 अगरबत्त्या जळोपर्यंत संपेपर्यंत एक कंटिन्यू नामस्मरण आपण जप करायचं आहे. तुमच्या हातामध्ये माळ नसली तरी चालेल. हे नामस्मरण जे नवीन आता या भक्ती मार्गामध्ये आलेले आहेत ना, त्यांनी हे नामस्मरण करा आणि 45 दिवसानंतर तुम्हाला काय अनुभव मिळतो ते कमेंट करून सांगा. अनुभव 100% मिळणार. कारण दत्तगुरूंच्या नामातच एवढी शक्ती आहे ना, तुमचे अर्धे आजार नुसतं 1 दिवसाच्या नामस्मरणामध्ये पळून जाईल. तुमची चिंता वासना सर्व काही पळून जाईल. फक्त तुम्ही संकल्प करायला हवा आणि हा संकल्प लवकरात लवकर करा. तुमच्या जीवनामध्ये आनंद येणार म्हणजे येणार. तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आता थांबू नका. आता वेळ राहिलेली नाही. कधी शेवटचा दिवस येईल सांगता येत नाही. बस कार्याला सुरुवातीला लागा. बघा जीवनामध्ये आनंद आहे ना, तो आनंदाचा उपभोग घ्या आणि भगवंताचं नामस्मरण सुद्धा करा. जय जय रघुवीर समर्थ.